सार्थ श्री दासबोध दशक 10वा समास 10वा. चळाचळ निरूपण. श्रीराम गगना सारिखे ब्रह्मपोकळ, उदंड उंच अंतराळ, निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित. तयास परमात्मा म्हणती, आणिक नामे नेणो किती. परिते जाणिजे आदि अंती, जैसे तैसे. विस्तीर्ण पसरला पैस, भोवता दाटला अवकाश. भासच नाही निराभास, जैसे तैसे. चहूकडे पाताळ तळी, अंतच नाही अंतराळी. कल्पांत काळी सर्व काळी, संचलेची असे. ऐसे काही एक चंचळ, ते अचंचळी भासे चंचळ. तयास नामे ही पुष्कळ, त्रिविध प्रकारे. न दिसता नाव ठेवणे, न देखता खुण सांगणे. असो हे जाणाया कारणे, नामाभिधाने. मूळ माया मूळ प्रकृती, मूळ पुरुष ऐसे म्हणती. शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे. परी जे नाम ठेविले जया, आधी ओळखावे तया. प्रचिती विण कासया, वल्गना करावी. रूपाची न धरिता सोये, नामा सरिसे भरंगळोने. प्रत्यय विण गळंगा होये, अनुमान ज्ञाने. निश्चळ गगनी चंचळ वारा, वाजो लागला भरारा. परित्या गगना आणि समीरा, भेद आहे. तैसे निश्चळ परब्रह्म, चंचळ माया भासला भ्रम. त्या भ्रमाचा संभ्रम करुणी दाऊ. जैसा गगनी चालिला पवन, तैसे निश्चळी झाले चळण. इच्छा स्फूर्ती लक्षण, स्फुरण रूप. अहमपणे जाणीव झाली, तेची मूळ प्रकृती बोलिली. महाकारण काया रचली ब्रह्मांडीची. महामाया मूळ प्रकृती, कारणचे अव्याकृती. सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती, विराट ते स्थूळ. ऐसे पंचीकरण शास्त्र प्रमये, ईश्वर तनु चतुष्टे म्हणून हे बोलणे होये जाणीव मूळ माया. परमात्मा परमेश्वरू, परेश ज्ञानघन ईश्वरू. जगदीश जगदात्मा जगदेश्वरू, पुरुष नामे. सत्तारूप ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप ज्योती स्वरूप. कारणरूप चिद्रूप, शुद्ध सूक्ष्म अलिप्त. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, द्रष्टा साक्षी सर्वात्मा. क्षेत्रज्ञ विश्वात्मा शिवात्मा, देही कुठस्थ बोलिजे. इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा, यमात्मा धर्मात्मा नैऋत्यात्मा. वरुण वायो कुबेरात्मा, ऋषिदेव मुनी धरता. गण गंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुंबर. सर्व लोकांचे अंतर, तो सर्वांतरात्मा बोलिजे. चंद्र सूर्य तारा मंडळे, भूमंडळे मेघमंडळे. एकविस स्वर्गे सप्त पाताळे, अंतरात्माच वर्तवी. गुप्त वल्ली पाल्हाळवी, तिची पुरुष नामे घेतली. आता स्त्री नामे ऐकली, पाहिजे श्रोती. मूळ माया जगदेश्वरी, परमविद्या परमेश्वरी. विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी. अंतर्हेतू अंतरकळा, मौन्यगर्भ जाणीव कळा. चपळ जगज्योती जीवन कळा, परा पश्यंती मध्यमा. युक्ती बुद्धी मती धारणा, सावधानता नाना चाळणा. भूत भविष्य वर्तमाना, उकलून दावी. जागृती स्वप्न सुषुप्ती जाणे, तुरिया ताटस्था अवस्था जाणे. सुख दुःख सकळ जाणे, मानापमान. ते परम कठीण कृपाळू, ते परम कोमळ स्नेहाळू. ते परम क्रोधी लोभाळू, मर्यादे वेगळी. शांती क्षमा विरक्ती भक्ती, अध्यात्म विद्या सायोज्य मुक्ती. विचारणा सहज स्थिती, जैसेनी. पूर्वी पुरुष नामे बोलिली, उबरी स्त्री नामे निरोपिली. आता नपुसक नामे ऐकिली, पाहिजे चंचळाची. जाणणे अंतःकरण चित्त, श्रवण मनन चैतन्य जीवित. येते जाते सुचित होऊन पहा.
मीपण तूपण जाणपण ज्ञातेपण सर्वज्ञपण जीवपण शिवपण ईश्वरपण अलिप्तपण बोलिजे. ऐसी नामे उदंड असती परितेकची जगज्योती विचारवंत ते जाणती सर्वांतरात्मा. आत्मा जगज्योती सर्वज्ञपण तिनी मिळून एकची जाण अंतःकरणचे प्रमाण ज्ञप्ती मात्र. ढीग झाले पदार्थाचे पुरुष स्त्री नपुसक नामांचे परंतु सृष्टी रचनेचे किती म्हणून सांगावे. सकळ चाळिता एक अंतरात्मा वर्तवी अनेक मुंगीपासून ब्रह्मादिक तेनेची चालती. तो अंतरात्मा आहे कैसा प्रस्तुत ओळखाना भासा हा नाना प्रकारीचा तमासा येथेची आहे. तो कळतो परी दिसेना प्रचिते ते परी भासेना शरीरी असे परी बसेना एके ठाई. तीक्ष्णपणे गगनी भरे सरोवर देखताच पसरे पदार्थ लक्षुण उरे चहूकडे. जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो तो त्यास सारिखाच होतो. वायुहुनी विशेष तो चंचळ विषयी. किती एक दृष्टीने देखे किती एक रसनेने चाखे किती एक ते ओळखे मने करुणी. श्रोती बैसोन शब्द ऐकतो घ्राणेंद्रिये वास घेतो त्वचेंद्रिये जाणतो शीतोष्णादिक. ऐशा जाणे अंतर कळा सकळामध्ये परी निराळा पाहता त्याची अगाध लीळा तोची जाणे. तो पुरुषना सुंदरी बाळ तारुण्य ना कुमारी नपुसकाचा देहधारी परी नपुसक नव्हे. तो चालवी सकळ देहासी करुण करता म्हणे तयासी. तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी देही कुटस्थ बोलिजे. दोन्ही पुरुष लोके असती क्षराक्षर बोलिजे ती सर्वभूते क्षर म्हणती अक्षर कुटस्थ बोलिजे. उत्तम पुरुष तो आणिक निप्रपंच निष्कलंक निरंजन परमात्मा एक निर्विकारी. चारी देह निरसावे साधके देहातीत व्हावे देहातीत होता जाणावे अनन्य भक्त. देह मात्र निरसुनी गेला तेथे अंतरात्मा कैसा उरला निर्विकारी विकाराला ठाव नाही. निश्चळ परब्रह्म एक चंचळ जाणावे माईक ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पहावा. येथे बहुत न लगे खळखळ एक चंचळ एक निश्चळ शाश्वत कोणते केवळ ज्ञाने ओळखावे. असार त्या गुण घेजे सार म्हणून सारा सार विचार नित्या नित्य निरंतर पाहती ज्ञानी. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान तेथे मनाचे होते उन्मन तेथे कैचे चंचळपण आत्मयासी. सांगणो वांगणीचे काम नवे आपुल्या अनुभवे जाणावे प्रत्यया विनशिणावे तेची पाप. सत्या एवढे सुकृत नाही असत्या एवढे पाप नाही प्रचितविण कोठेची नाही समाधान. सत्य म्हणजे स्वरूप जाण सत्य माया हे प्रमाण येथे निरोपिले पाप पुण्य रूपे सहित दृश्य पाप ओसरले पुण्य परब्रह्म उरले अनन्य होताच झाले नामातीत. आपण वस्तू स्वतः सिद्ध तेथे नाही देह संबंध पापराशी होती दग्ध येणे प्रकारे. एरवी ब्रह्मज्ञाने विण जे जे साधन तो क्षीण नाना दोषांचे क्षाळन होईल कैसे. पापाचे वळले शरीर पापची घडे तदनंतर अंतरी रोग वरी वरी उपचार काय करी. नाना क्षेत्री हे मुंडिले नाना तीर्थी हे दंडिले नाना निग्रही खंडिले ठाई ठाई. नाना मृत्तिकेने घासिले अथवा तप्त मुद्रेने लासिले जरी हे वरी वरी तासिले तरी शुद्ध नव्हे. सेणाचे गोळे गिळिले गोमूत्राचे मोघे घेतले माळा रुद्राक्ष घातले काष्टमणी. वेश वरी वरी केला पर्यंतरी दोष भरला त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे.
नानावर्ते नानावृत्ताने नानाव्रते नानादाने नानायोग तीर्थाटणे स्वर्गाहुनी कोटी गुणे महिमात्मज्ञानाचा आत्मज्ञान पाहे सदा तयाच्या पुण्यास नाही मर्यादा दुष्टपातकाची बाधा निरसोन गेली वेदशास्त्री सत्य स्वरूप तेची ज्ञान याचे रूप पुण्य झाले अमुक सुकृते सीमा सांडली या प्रचितीच्या गोष्टी प्रचित पहावी आत्मदृष्टी प्रचिती वेगळे कष्टी होऊच नये आगाये प्रतीचे लोक आगाये प्रचितीचे लोक प्रचित नसतावघा शोक हो रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चळाचळ निरूपण नाम समास 10वा श्रीराम श्रीराम श्रीराम